आटपाडी नगरपंचायतच्या वतीनं सर्व आमचे सहकारी मित्र नगरसेवक सर्वांच्या वतीनं आज नवीन निवडून आलेले जिल्हा परिषद पंचायत सदस्य सर्वांचा सत्काराचं आयोजन केलं। ह्या कार्यक्रमासाठी आटपाडी तालुक्याचे नेते आमच्या सहकारी मित्रांना आताच सांगितलं की विधानसभा लढवावी, तसे भावी आमदार तानाजीराव पाटील अध्यक्ष, त्याचबरोबर आटपाडी पंचायत समिती सभापती दत्तात्रय पाटील, मार्केट कमिटीचे सभापती संतोषभाऊ पुजारी, उपसभापती भुसावळ मॅडम, नेलकरजीचे आता ज्यांनी मनोगत व्यक्त केला असे जयदीप भैया भोसले आणि जनमागा भाषण केलं आमच्या माझ्यासोबत 24 तास मला सहकारी रात्र दिवस मदत केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील आणि आपल्या आटपाडी तालुक्याला सत्तेचं बेरीज नसताना सुद्धा अध्यक्षानं तरुण तडफदार ज्या 20, 21, 22 वर्षाच्या मुलाला कॉलेजमध्ये फिरायचं, पिक्चरला बघायला जायचं, 2-4 मित्र गाडीत घालून फिरायला जायचं, हे 21, 22, 23 वर्षाच्या मुलाला कळतं किंवा तुम्ही आज ती मुलं बघा। 22 वर्षाचा आमचा सहकारी मित्र तरुण तडफदार पुष्पराज भैया पाटील सभापती झालं आणि त्या सभापतीचा सत्कार आपल्या आटपाडी नगर पंचायतीमध्ये संपन्न होतोय। अध्यक्ष, मला असं वाटत होतं की तानाजीराव पाटील म्हटल्यानंतर त्यांचा मुलगा त्याच पद्धतीने रुबाबदार असेल। बरं अध्यक्ष, तुम्हाला सांगतो 1% सुद्धा त्या पुष्पराज भैयामध्ये घमंड नाही, तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे। सर्व बहुजन समाजाला सोबत कसं घेऊन जायचं तर पुष्पराज भैयाकडून शिकलं पाहिजे। त्यांचा मोठेपणा बोलतोय अशातला विषय नाही। कुठल्या एखाद्या व्यक्तीला आपल्या वडिलांकडे किती पैसा आहे, किती पैसा नाही, कुठे खर्च करायचं त्याची जाणीव अध्यक्ष परवा आम्ही लाईव्ह बघितली आणि शेतकऱ्यामध्ये माझ्या जिल्हा परिषद गटात एका सर्वसामान्य शेतकऱ्यांचा घराला पत्रा उडून गेला। आम्ही दोघं पाहणी करायला गेल्यानंतर तिथे शेतपै गावची अनेक मंडळी होती। पुष्पराज भैयानं मला साईडला घेतलं, विनायक शेठ आपण दोघं ह्यांना पत्र टाकून देऊया का? अक्षरशः अध्यक्ष काळजाला भेटलं की 22 वर्षाचा तरुण पोरगा म्हणतोय की आपण ह्यांना दोघं मिळून पत्र टाकून देऊया का? हे अध्यक्ष कुठून त्या हृदयात लागतं, कोणी सांगून किंवा शिकवून होत नसतं। त्या मुलामध्ये तळमळ आहे की आपल्या आटपाडी तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना आपल्या माध्यमातून मदत झाली पाहिजे। भैयाने विचार केला नाही की मी डिगनची जिल्हा परिषद गटातून लढलोय किंवा माझ्या मतदारसंघात आहे, शेतकरी सारख्या एक सर्वसामान्य गरीब माणसांना तहसीलदार त्यांचा पंचनामा करतील, त्यांना काय मदत मिळेल, पण 4-5 दिवस 8 दिवस त्यांचं घर उघड्यावर राहील। तर अध्यक्ष, आम्ही दोघांनी त्यांना पत्रा दिला आणि त्या घरावरती पत्रा टाकायचं काम केलं। ही जी पद्धत आहे, कधी कधी तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला रागानं बोलचाल, शिवाय देचाल, पण ह्या पुष्पराज भैयामध्ये बघितलं, बरेच दिवस झालं बघतोय की सर्वसामान्य पोरांना खांद्या वाट टाकून सोबत घेऊन जाणारा हा तरुण तडफदार आपल्या तालुक्याला उगवता नेता तुमच्या माध्यमातून ह्या तालुक्याला मिळालेला आहे। 100% या तालुक्याची अपेक्षा आहे की बांधकाम सभापती पद मिळालंय, 100% जिल्ह्यात 1 नंबर काम पुष्पराज भैया करेल असा मला अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमच्या अनिल शेठनी सांगितलं 100% अध्यक्ष आमची उघड असते, मी कधी तुम्हाला हे कडन तिकडे कधी करत नाही। गेले 5, 7, 8 वर्ष मी तुमच्या सोबत ठाम फाटीवरून काम केले। तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठल्या ठिकाणी कधी कधी रात्री 12, 1, 2 वाजता तुमच्या सोबत आम्ही ठाम उभा राहिलोय। परवाच्या ठिकाणी 100% गैरसमज मिस्टेक झाली, कोणाला काय झाला तर मी त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, आपल्या शीतल अमोलदादाच्या मंडळीला अध्यक्षपद मिळेल, आज चर्चा होती कोण फुटणार काय फुटणार, आणि मी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती। मलाही वाटलं होऊ शकतंय भाजपच्या विरोधात वर लय वायबल झाले, हे फुटणार ते फुटणार, आज चर्चा होती आणि
शिवसेनेचा आपले अध्यक्ष होते आणि त्या अर्धा तासाच्या कालावधीमध्ये आणि तसा विचार असता अध्यक्ष व्हीप वरती सह्या केल्या मी, म्हणजे असा विचार केला नाही की सह्या करू का नाही, व्हीप वरती सह्या केल्या की ही सुद्धा लक्षात आले की उद्या जिल्हा परिषद जाऊ शकते. पण त्या कालावधीत काय आपल्याच पार्टीतल्यांचं फोन आलं, त्यामुळे मी कन्फ्युज झालो. 10, 15, 20 मिनिटं अर्धा तासाचा कालावधी राहिला. समोर काय नेते आले, गेलो. कदाचित तुमचं मन दुखावलं असेल, पण 100% तुम्हाला सांगतो आता जे तुमच्या मनात स्वप्नात जे उद्या जे चावल लागलेली आहे त्यासाठी 100% मी आटपाडीमध्ये काम करत असेल. ह्या गावचा आटपाडी तालुक्यातला असला तर माझं या 2-3 जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाला संपर्क आहे. तर 100% काल जे काही कमी पडली असेल आमच्या माध्यमातून तर 100% तुमच्या अपेक्षापेक्षा ज्यादा उद्या ज्या तुमच्या इलेक्शन मध्ये बाळामामाकडे मी साकडं करेन की तुम्ही ती ताकदीनं विधानसभा उद्या ती लढवावी आणि त्यासाठी 2 जिल्ह्यातून मतदान लागतं. म्हणजे गैरसमज होऊ नका. विधान परिषद तुम्ही लढवावी आणि 2 जिल्ह्यातून आपल्याला मतदान लागते. 100% 2 जिल्ह्यामध्ये आपलं नेटवर्क आहे. एक मत माझं एक ठिकाणी फक्त जेडपीला सभापतीला तुमच्यावर होतोच, पण ह्या एक मताचं 100% 10-20 मतात रूपांतर तुमच्या वेळी करेल आणि तुम्हाला ते दाखवून देईल एवढा विश्वास देतो. आणि तुमच्या ह्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, राष्ट्रवादी शिवसेनेची युती आहे. 100% प्रामाणिक इथून पुढच्या काळात राष्ट्रवादी शिवसेनेसोबत राहील एवढंच बोलतो. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला सर्वांनी बोलवून मान सन्मान केला, सत्कार केला त्याबद्दल सर्व तरुण तडफदार नगरसेवकांचं मनापासून आभार मानतो. त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मासाळ साहेब.